विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट पार्ट 6. पार्ट 5 मध्ये आतापर्यंत प्रॉब्लेम सेट मधील आपण जे मेन क्वेश्चन आहेत तर 6 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत आणि त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स जे आता बाकी आहेत ते आपण या पार्ट मध्ये कंप्लीट करूया. चला आपण सुरुवात करू. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. ॲक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. समजून घेऊन या प्रश्नांना तुम्ही इतकी चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे की वाचलं की पटकन लक्षात आलं पाहिजे आणि सोडवता आलं पाहिजे. पहा, अ 2 digit number and the number with the digit interchange add up to the 143. In the given number, the digit in the units place is 3 more than the digit in the tens place. Find the number. प्रश्न जो दिलेला आहे व्यवस्थित आपण या ठिकाणी समजावून घेऊया. 2 digit नंबरवर दिलेला प्रश्न आहे. थोडंसं इथं बघा. 2 digit नंबर जर समजा आपण घेतली 25, तर या ठिकाणी बघा 25 ही जर नंबर आहे तर या ठिकाणी युनिट प्लेस जे आहे ते 5 आहे आणि टेन्स प्लेस जे आहे ते 2 आहे. मग याला आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं त्याला कसं लिहिणार, तर आपण काय करत असतो, टेन्स प्लेस जो आहे त्याला 10 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथं 10 मल्टिप्लाय 2 प्लस 5 हे त्याचं एक्सपांडेड फॉर्म झालं, म्हणजे विस्तारित रूप झालं. म्हणजे 10 मल्टिप्लाय 10 टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट प्लेस डिजिट या पद्धतीनं 2 डिजिट नंबर आपण एक्सपांड करतो. आणि त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, म्हणजे ओरिजिनल 2 डिजिट नंबर आपण घेतली 25 समजा असं जरी धरलं. आता या ठिकाणी इंटरचेंजिंग द डिजिट्स करायचे आहे, म्हणजे अंकांची अदलाबदली करायची. म्हणजे 2 हा 5 च्या जागेवर येईल आणि 5 हा 2 च्या जागेवर येईल. म्हणजे आपल्याला इंटरचेंज करून मिळणारी नंबर आहे 52. मग आता ही ओरिजिनल नंबर 25 आणि ही 52 या दोन्हींची ॲडिशन जर केली तर ती जेवढी येईल, आता या उदाहरणात दिलेल्यानुसार त्यांची ॲडिशन आपल्याला 143 एवढी यायला पाहिजे. आणि त्यानंतर सांगितलं आहे द डिजिट इन द गिवन नंबर, द डिजिट इन द युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन द टेन्स प्लेस. आता या ठिकाणी युनिट प्लेसला जो डिजिट आपण घेतलाय 5 हा टेन्स प्लेस पेक्षा 3 न ग्रेटर या पद्धतीत इथंही आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा 2 कंडिशन आहेत. आपण सुरुवात करूया. लेट द डिजिट इन द युनिट्स प्लेस इज x. युनिट प्लेस डिजिट आपण या ठिकाणी x घेतलेला आहे. अँड दॅट इन द टेन्स प्लेस इज y. टेन्स प्लेसला आपण y घेतलाय. देअर फॉर द ओरिजिनल नंबर, आता एक्सपांडेड फॉर्म मध्ये इथं लिहावं लागेल कारण आपल्याला x आणि y च्या कॉन्स्टंट व्हॅल्यू माहित नाही, आपण त्याला व्हेरिएबल फॉर्म मध्ये गृहीत धरलाय. म्हणून इथं काय करावं लागेल, त्या 2 डिजिट नंबरला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहावं लागेल 10y प्लस x. म्हणजे 10y याचा अर्थ 10 मल्टिप्लाय टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट प्लेस डिजिट या पद्धतीनं ही 2 डिजिट नंबर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर द नंबर ऑब्टेंडेड बाय द इंटरचेंजिंग द डिजिट इज, म्हणजे या ठिकाणी अंकांची अदलाबदली करायची. x हा कुठं जाईल y च्या जागेवर आणि y हा कुठं येईल x च्या जागेवर. मग आपल्याला नंबर इंटरचेंजिंग द डिजिट मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ती होईल 10x प्लस y. आणि मग अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, म्हणजे फर्स्ट कंडिशन मध्ये दिल्यानुसार द 2 digit number plus the number obtained by the interchanging the digits is 143. इथं आपण त्याला अगोदर लिहू आणि नंतर इथं लिहिता येईल. या ठिकाणी पहा, आपली 2 digit नंबर आहे 10y प्लस x आणि इंटरचेंज करून मिळणारी आहे 10x प्लस y इक्वल टू 143. या ठिकाणी लेफ्ट हँड मध्ये 4 टर्म्स जे आले त्यामध्ये x व्हेरिएबलचे 2 आहेत आणि y चे 2 आहेत. तर लाईक टर्म्सचे ॲडिशन आपल्याला करावं लागेल. x प्लस 10x 11x प्लस 11y
इक्वल टू 143 आणि याला आपण 11 जर डिवाइड केलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल नंबर प्लस इथं लिहायचं आहे. या ठिकाणी आपण लिहिणार आहे 10x प्लस वाय ही इंटरचेंज करून मिळणारे नंबर आणि यांची ॲडिशन जर केली तर इथं 11x प्लस 11y इक्वल टू 143 आणि मग 11 डिवाइड केलं म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आपण सेकंड जो पुढचा जो कंडिशन आपल्याला दिलेली आहे ती इथं बघूया. सेकंड कंडिशन, फ्रॉम द सेकंड कंडिशन digits in the unit place is equal to digits in the tens place plus 3. काय सांगितलंय बघा, सेकंड कंडिशन नुसार इथं युनिट प्लेस डिजिट जो आहे x हा 10 प्लेस डिजिट पेक्षा 3 ने ग्रेटर आहे म्हणजे x इज इक्वल टू y प्लस 3 असं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे सेकंड. आणि त्याला नंतर y ला पण लेफ्ट हँड आणलं तर x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळत आहे. तर फर्स्ट इक्वेशन आपलं होतं. मग इथं ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि 2 चे ॲडिशन इथं करूया. x प्लस वाय इक्वल टू 13 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 3 यांची ॲडिशन केली असता y कॅन्सल झाले, 2x इक्वल टू 16 आणि x इक्वल टू 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 8 मिळते आपल्याला. x इक्वल टू 8, 2x इक्वल टू आपली व्हॅल्यू आली होती 16, x इक्वल टू 8. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 8 आपण ठेवलेली आहे x च्या जागावर, y जशाला तसंच राहील इक्वल टू 13 म्हणजे 8 राईटला गेले तर 13 मधून मायनस केले म्हणून y इज इक्वल टू 13 मायनस 8 म्हणजेच 5. ओरिजिनल 2 डिजिट नंबर इज 10y प्लस x. ओरिजिनल जी 2 डिजिट नंबर आपली आहे ती 10y प्लस x आहे म्हणून मग इथं काय करावं लागेल 10 मल्टिप्लाय व्हॅल्यू ऑफ y म्हणजे व्हॅल्यू ऑफ y आली 5, 10 इंटू 5 म्हणजे इथं 50 प्लस 8 म्हणजे 58. तर या पद्धतीने आपली ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. त्यानंतर पुन्हा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तो आपण इथं बघूया. या ठिकाणी पहा, तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये इथं आपल्याला पुन्हा महत्वाचा आहे हा सुद्धा. कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as a return fare for rickshaw. Total expense was ₹700. Then she realized that by the ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online 2 kg tea and 7 kg sugar. She paid ₹880 for that. Find the rate of sugar and tea per kg. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, कांताबाई यांनी काय केलेलं आहे, अगोदर 1.5 kg टी घेतलेली आहे पत्ती आणि 5 kg शुगर म्हणजे साखर घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलंय 1.5 kg टी अँड 5 kg शुगर एका दुकानातून त्यांनी खरेदी केलाय आणि परत घरी येण्यासाठी त्यांना रिक्षाचा किती खर्च आलाय, 50 रुपीज त्यांना रिक्षासाठी भाडं द्यावं लागलेलं आहे. असं एकूण त्यांचा एक्सपेन्स जो झाला 700 रुपये खर्च इतका त्यांना आलेला आहे. नंतर त्यांना असं समजलं की याच किमतीमध्ये ऑनलाईन जर खरेदी केली तर आपल्याला होम डिलिव्हरी मिळू शकते याच रेटमध्ये. आणि म्हणून त्यांनी नंतर पुढच्या महिन्यामध्ये काय केलंय 2 किलोग्रॅम टी आणि 7 kg शुगर खरेदी केली तर त्यांना एकूण 880 रुपीज खर्च आलेला आहे. तर आपल्याला रेट ऑफ शुगर अँड रेट ऑफ टी पर kg काढायचे आहे. 1 किलोची शुगरची प्राइस काय आणि टीची काय आहे हे दोन्ही आपल्याला
फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. लेट द रेट ऑफ टी, रेट ऑफ पर kg टी, पर kg टी बी ₹X and rate of per kg sugar B ₹Y. आणि मग या ठिकाणी काय होईल, रेट ऑफ पर kg ती आपण ₹X घेतलेली आहे आणि पर kg शुगर बी ₹Y घेतलेली आहे. मग आता बाय द फर्स्ट गिवन कंडिशन, फर्स्ट कंडिशन नुसार काय व्हायला पाहिजे, बाय द फर्स्ट कंडिशन कंडिशन वरून इक्वेशन फॉर्म करण्या अगोदर त्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा की 1 kg आपण फर्स्ट पर kg टी ची व्हॅल्यू आपण काय घेतली, रेट काय घेतला ₹X. म्हणजे जर समजा त्यांनी 3 kg टी जर परचेस केली असते तर किती झाले असते, ₹3 झाले असते. आणि 5 kg जर परचेस केली असते तर 5x. तर त्यांनी किती घेतली आहे, 1.5 kg, याचा अर्थ 1.5 आपण असं म्हणू शकतो. 1.5x म्हणजे 1.5x प्लस शुगर त्यांनी 5 kg परचेस केली आहे म्हणून 5y इक्वल टू प्लस रिक्षाला त्यांना भाडं द्यावं लागलं होतं ₹50 आणि इक्वल टू टोटल अमाऊंट 700. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, 1.5x प्लस 5y जशाला तसे. आता या ठिकाणी पहा आपण काय केलंय, रेट जो गृहीत धरलेला आहे त्याने आपण जी म्हणजे जे वेट आहे त्या वेटला मल्टिप्लाय केलं. आता उदाहरणार्थ समजा एक पेन मी ₹10 खरेदी केला आणि अशा पद्धतीने मी 7 पेन खरेदी जर केले तर 7 × 10 इक्वल टू ₹70 ही त्याची टोटल प्राइस झालेली आहे. त्या पद्धतीने इथं आपण काय केलंय, रेट मल्टिप्लाय वेट इक्वल टू टोटल अमाऊंट आणि प्लस रिक्षा फेअर इक्वल टू ₹700 या पद्धतीने इक्वेशन इथं तयार झालेलं आहे. तर इथं 700 आणि 50 राईटला गेले तर मायनस झाले. म्हणजे आता या ठिकाणी 1.5x प्लस 5y इक्वल टू 650. आणि आता या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करून याला पॉईंट मधून काढूया. 1.5 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस 2 × 5 म्हणजे 10y इक्वल टू 650 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 1300 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता आपल्याला सेकंड इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आता त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये काय केलं होतं, 2 kg टी म्हणजेच 2x प्लस 7y इक्वल टू 880 आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. आता या ठिकाणी आपल्याला x आणि y यापैकी दोन्ही व्हेरिएबलपैकी एकाचे कोएफिशिएंट सेम करायचे आहेत. तर आपण x चे या ठिकाणी करूया. मग काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 and 2/3. आपल्याला इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, फर्स्ट इक्वेशनला आपण 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 2 × 3 म्हणजे 6x प्लस 20y
आणि 2 ने आपण 1300 ला मल्टिप्लाय केलं तर 2600 इक्वेशन नंबर 3. आणि त्यानंतर इक्वेशन 2 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी 6x प्लस 21y इक्वल टू 3 ने 880 ला मल्टिप्लाय केलं तर 300, 3 8 जा 24, 3 8 जा 24 प्लस 2 कॅरी 2640 इक्वेशन नंबर 4. या इक्वेशन्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना काय करूया, नाही या ठिकाणी सबट्रॅक्शन करायला लागेल. तर सबट्रॅक्ट करायचं म्हटल्यावर आपण ह्या निगेटिव्ह साईननं सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. मग इथं मायनस येईल, इथं मायनस, इथं मायनस, हे अपोजिट टर्म कॅन्सल झाले आणि इथं मायनस वाय इक्वल टू मायनस ग्रेटर नंबर निगेटिव्ह असल्यामुळे -40 आणि याला आपण कारण देऊया subtracting equation 3 and 4. बर, मग निगेटिव्ह y इज इक्वल टू -40 म्हणजेच y ची व्हॅल्यू झाली 40 आणि y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग इथे लिहूया प्लेस y equal to 40 in equation 1. तर इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली y ची व्हॅल्यू 40 तर 3x प्लस 10 मल्टिप्लाय 40 इक्वल टू 1300 आणि मग इथं खाली येईल 3x प्लस 10 इंटू 40 म्हणजे 400 इक्वल टू 1300 आणि मग त्याच्या खाली येईल आता इथं 3x इज इक्वल टू 1300 मायनस 400 म्हणजेच 3x इज इक्वल टू 900 x इक्वल टू 900 डिवायडेड बाय 3 म्हणजे x इज इक्वल टू 300 म्हणजे या ठिकाणी टी ची जी प्राइस आहे ₹300 पर kg. शब्दात उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. देअरफॉर द प्राइस ऑफ 1 kg tea is ₹300 and price of 1 kg sugar be ₹40. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. या ठिकाणी पहा, टू फाइंड द नंबर्स ऑफ द नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आपल्याला सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹10. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की इथं ₹10 नसून इथं ₹100 असायला पाहिजे होतं. कारण मराठी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला इथं ₹100 दिलेलं आहे आणि मग त्यावरून उत्तर बरोबर येतं आहे. मग त्यामुळे इथं आपण 10च्या जागी 100 करू. म्हणजे सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100 अँड वाय नोट्स ऑफ ₹50 इच. अनुष्काजवळ जर ₹100च्या एक्स नोट्स असतील आणि ₹50च्या वाय नोट्स जर असतील तर मग काय होतंय पहा, अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनोमिनेशन्स मेन्शन्ड अबोव इक्वेशन. म्हणजे आपल्याला त्यावरून इक्वेशन इथं फॉर्म करायचं आहे की जर समजा अनुष्काजवळ
100 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत. तर आनंदनं मग या पद्धतीनं जर तिला म्हणजे एकूण ज्या नोट आहेत तिच्याजवळ जर दिल्या तर तिला 2500 रुपये तिच्याजवळ जमा होतात. आणि असं जर आहे तर यावरून आपल्याला फर्स्ट इक्वेशन लिहायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीजवळ जर 100 रुपीजच्या असं गृहीत धरू आपण, त्या व्यक्तीजवळ 100 रुपीजच्या 12 नोट्स आहेत. मग किती व्हायला पाहिजे अमाऊंट? 1200. आणि 50 रुपीजच्या त्याच्याजवळ समजा 3 नोट्स आहेत, 150. म्हणजे आपण टोटल अमाऊंट काय करतो, कशी काढतो? तर टोटल अमाऊंट काढण्यासाठी नंबर ऑफ नोट्स मल्टिप्लाय द व्हॅल्यू ऑफ द नोट. म्हणजे नोटची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण नंबर ऑफ नोटनं मल्टिप्लाय केलं म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला मिळत असते. आणि म्हणून फर्स्ट कंडिशननुसार जर आनंदनं तिला 100 रुपीजच्या एक्स नोट्स दिल्या तर मग या ठिकाणी इक्वेशन मिळेल आपल्याला 100x. म्हणजे याचा अर्थ 100 रुपीजच्या एक्स नोट्स म्हणजे टोटल अमाऊंट 100x एवढी झाली, प्लस 50 रुपीजच्या वाय नोट्स दिलेल्या आहेत म्हणजे टोटल अमाऊंट 50y झाली, आणि इक्वल टू टोटल जी रक्कम आहे 2500. असं इक्वेशन 1 आपल्याला मिळत आहे. त्यानंतर इफ आनंद would have given her the amount by interchanging number of the notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount. जर काय केलं असतं आनंदनं, त्या नोटांची जी संख्या आहे त्याच्या अदला बदली जर झाली असते अगोदरच्या उदाहरणासारखं, म्हणजे 100 रुपीजच्या वाय नोट्स जर दिल्या असत्या आणि 50 रुपीजच्या एक्स नोट्स जर दिल्या असत्या तर काय झालं असतं पहा. या ठिकाणी आपण काय करू शकतो, एक काम करू, इक्वेशन 1च्या ऐवजी इथं आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म, याला 50 ने जर डिवाइड केलं तर 50 न 100 ला डिवाइड केलं तर येईल 2x, प्लस इथं 50 न 50y ला डिवाइड केलं तर y इक्वल टू 50 न 54 जा 200, 50 ने 2500 ला डिवाइड करूया तर 55 जा 250 आणि वरती 0 येईल. तर इक्वेशन नंबर 1 इथं आपण लिहू. आणि द सेकंड इक्वेशन जे आहे तर सेकंड इक्वेशन इथं आपण फॉर्म करूया. म्हणजे 50 रुपीजच्या एक्स नोट्स दिल्या असत्या आणि 100 रुपीजच्या वाय नोट्स जर दिल्या असत्या तर त्या आधीच्या पेक्षा 500 रुपीज अनुष्काला कमी मिळाले असते. याचा अर्थ 2000 रुपीज तिला मिळाले असते. तर याला सुद्धा आपण 50 ने डिवाइड करूया म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू 54 जा म्हणजे इथं 40 येईल. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 ला आपण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर x चे कोएफिशिएंट इक्वल होतील मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. आणि मग काय होईल, 2 into x म्हणजे 2x प्लस 4y इक्वल टू 2 into 40 म्हणजे 80. इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे इथं. तर इथं खाली घेऊ आपण थोडंसं पहा. इक्वेशन 1 अँड 3 ची सबट्रॅक्शन करण्यासाठी या ठिकाणी पहा, इक्वेशन 1 आपण जसं तसंच लिहूया. subtract equation 1 from 3. मग थर्ड इक्वेशन आपण या ठिकाणी लिहूया अगोदर. 2x प्लस 4y इक्वल टू 80.
आणि त्याखाली इक्वेशन नंबर 1 2x प्लस y इक्वल टू 50 आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर इथं मायनस साईन येईल, मायनस मायनस मायनस. तर इथं काय होईल, प्लस तो x मायनस 2x कॅन्सल झाले. इथं 3y इज इक्वल टू 80 मायनस 50 म्हणजे 30 आणि y इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 3 म्हणजे y ची व्हॅल्यू 10. मग आता y ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे या ठिकाणी. प्लेस y इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 जे आहे 2x प्लस y इक्वल टू 50 आणि मग काय होईल तर 2x प्लस 10 इक्वल टू 50 म्हणजेच 2x इक्वल टू 50 मायनस 10 and 2x equal to 40, x equal to 40 divided by 2 म्हणजेच 20, x ची व्हॅल्यू 20. मग शब्दात उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. अनुष्का हॅड 20 notes of ₹100 and 10 notes of ₹50. तर या पद्धतीनं. आणि याला आपल्याला व्हेरीफाय जर करायचं असेल तर तसंही करता येतं. पहा लक्षात घ्या, फर्स्ट ₹100 आणि ₹50च्या नोट्स एकत्रित केल्या तर 2500 तिला मिळत होते. आणि मग या ठिकाणी जर समजा x ची व्हॅल्यू काय आली आहे 20 आणि y ची व्हॅल्यू आली आहे 10, तर मग काय होईल, x ची व्हॅल्यू 20 म्हणजे 20 इंटू 100 इंटू 20 प्लस 50 इंटू 10. याला पहा 100 इंटू 20 म्हणजे 2000 प्लस 50 इंटू 10 म्हणजे 500 आणि टोटल अमाऊंट 2500 म्हणजे आपण या ठिकाणी उत्तर बरोबर काढलेलं आहे. असं तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, यातलाच सब क्वेश्चन आहे आणि त्याला इथं घेऊया आपण वरती. क्वेश्चन 4 जो आहे तो पहा, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. Manish age is 3 years ago was 4 times age of the Savita. Find their present ages. अतिशय सोपा असणारा हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी परत दिलाय. तर पाहू आपण. इथं आपल्याला सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष आणि सविता यांचे प्रेझेंट म्हणजे आजच्या वयाची जी बेरीज आहे ती 31 सांगितली. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया, लेट गृहीत धरूया. लेट द प्रेझेंट एज of Manish be X years and present age of Savita BY years. By the first condition वरून इक्वेशन कसं मिळेल, by the first condition x plus y equal to 31. इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय, मनीष एज
3 years ago was 4 times the age of सविता. म्हणजे 3 वर्षापूर्वी मनीषचं जे वय आहे ते सविताच्या त्या वेळेच्या वयाच्या 4 पट, 4 टाइम्स म्हणजे 4 पट एवढं होतं. आणि म्हणून बाय द सेकंड कंडिशन, या ठिकाणी आपल्याला बाय द सेकंड कंडिशन इक्वेशन कसं फॉर्म होईल. आता 3 वर्षापूर्वी, आज जर एखादा व्यक्ती 20 इयर्सचा आहे, तो 3 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 20 - 3 म्हणजे 17 इयर्स. त्या पद्धतीनं मनीष आज x इयर्सचा आहे, x वर्षाचा आहे, तर 3 वर्षापूर्वी त्याचं एज किती होतं, x - 3. आजच्या वयातून 3 मायनस करावं लागेल. आणि त्यावेळी त्याचं वय किती होतं, सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या 4 टाइम्स म्हणजे 4 × y - 3. आणि मग या ठिकाणी काय होईल, x - 3 इज इक्वल टू 4 × y म्हणजे 4y मायनस 4 × 3 म्हणजे 12. आणि मग x - 3 इक्वल टू x - 3 इज इक्वल टू 4y - 12. आपण y ला लेफ्टला आणायला पाहिजे होतं. ठीक, खालच्या स्टेपमध्ये करूया. तर काय होईल इथे पहा, x मायनस इथं x ची व्हॅल्यू जरी काढली तरी चालेल. x इज इक्वल टू 4y - 12 आणि -3 राईटला गेले तर प्लस झाले, म्हणजेच x इज इक्वल टू 4y - 12 मधून 3 मायनस करा 9. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 मध्ये x ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण इथं इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होईल तर x ची व्हॅल्यू आपण इथं ठेवूया 4y - 9 प्लस y इक्वल टू 31. मग 4y प्लस y म्हणजे 5y आणि -9 राईटला गेले तर प्लस झाले, म्हणजेच काय 31 प्लस 9, 5y इज इक्वल टू 40, y इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 5 म्हणजे y इज इक्वल टू 8. y ची व्हॅल्यू 8 आली. आणि मग यावरून x ची व्हॅल्यू काढताना y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये पुन्हा किंवा 1 मध्ये पण सबस्टिट्यूट केली तरी सुद्धा चालली असते. म्हणजे या ठिकाणी काय करूया, पहा, प्लेस y is equal to 8 in equation 2 मध्ये ठेवू. इथं सोपं जाईल जरा. x is equal to 4 × 8 minus 9, 32 minus 9. या ठिकाणी 32 मधून 9 ला मायनस करा म्हणजे इथे किती येईल, 32 मधून 10 मायनस केले 23 यायला पाहिजे, 23 इयर्स. तर या ठिकाणी काय होईल, x ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे मनीषचं प्रेझेंट एज जे आहे 23 इयर्स आणि सविताचं प्रेझेंट एज जे आहे 8 इयर्स. मग यालाही तुम्ही व्हेरीफाय करू शकता. दोघांच्या प्रेझेंट एजची जर ॲडिशन केली तुम्ही 23 प्लस 8 इक्वल टू 31, तर या पद्धतीनं तुम्हाला कोणताही वर्ड प्रॉब्लेम व्हेरीफाय करता येईल. इथे शब्दात उत्तर लिहायचे तुम्हाला, इथे लिहू शकता तुम्ही खाली, प्रेझेंट एज ऑफ मनीष बी 23 इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ सविता बी 8 इयर्स. त्यानंतर यातला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. नाही, अजून एक क्वेश्चन आहे आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आपल्याला परत दिलेला आहे. तर 2 जे प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, यांना एकदा बघूया म्हणजे आपला हा पूर्ण
प्रॉब्लेम सेट कम्प्लीट होतोय आणि लिनियर इक्वेशन आणि सिमिलॅरिटी हे दोन्ही चॅप्टरचे आपण पूर्ण एक्सरसाइज आणि प्रॉब्लेम सेट चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता आणि त्यातला प्रत्येक पार्ट तुम्हाला समजून घेता येईल. बघा या ठिकाणी 5th क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. द टोटल सॅलरी ऑफ 1 डे of both of them is ₹720. Find the daily wages of skilled and unskilled workers. तर या ठिकाणी काय सांगितलं, एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड म्हणजे कुशल आणि अकुशल कामगार काम करतायत आणि त्यांच्या डेली म्हणजे द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3 सांगितलं आपल्याला. म्हणजे कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजच्या त्यांचा सॅलरी म्हणजे त्यांचं जे उत्पन्न आहे किंवा त्यांची जी मजुरी आहे त्या मजुरीचा रेशो जो आहे गुणोत्तर ते 5:3 सांगितले आपल्याला. आणि त्यानंतर टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ देम इज 720. दोघांचं मिळून एका दिवसाची मजुरी आहे त्यांची ॲडिशन जर केली तर 720 येते. तर मग दोघांचं एका दिवसाची जी मजुरी आहे ती काय ते आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी आपण गृहीत धरूया, लेट द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स be rupees X. इथं आपण द 1 डे सॅलरी असं लिहायला पाहिजे होतं. द 1 डे सॅलरी एका दिवसाची मजुरी अँड 1 डे सॅलरी ऑफ unskilled workers be rupees Y. आणि मग या ठिकाणी काय बाय द फर्स्ट कंडिशन मध्ये रेशो दिले आपल्याला. बाय द फर्स्ट गिवन कंडिशन फर्स्ट कंडिशन वरून काय होईल, x/y इक्वल टू 5/3. मग इथं डिवाइड y राईटला गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय, म्हणून x इज इक्वल टू 5/3 y. इक्वेशन नंबर 1 इथं करूया. आणि मग बाय द सेकंड कंडिशन, बाय द सेकंड कंडिशन त्या दोघांच्या एका दिवसाची जी टोटल सॅलरी आहे त्यांची ॲडिशन जर केली तर 720 येते. म्हणून x + y इज इक्वल टू 720. आणि मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. x ची व्हॅल्यू आहे 5/3 y + y इज इक्वल टू 720 फ्रॉम इक्वेशन 1. आणि मग काय होईल इथं पहा, 5y/3 आणि मग प्लस y इक्वल टू 720 जशाच तसे. त्या खाली आता या इथं ॲडिशन करावं लागेल आपल्याला फ्रॅक्शन आणि इंटिजरची. त्याचं ॲडिशन 5y/3 3 आपण y ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय येईल, 5y + 3y / 3 इक्वल टू
720 म्हणजे 8y by 3 is equal to 720. मग 8y is equal to 720 multiply 3 आणि 8 मल्टिप्लाय तर राईटला जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजे या ठिकाणी होईल y is equal to 720 multiply 3 divided by 8. 8 ने डिवाइड करा, 8 9 जा 72 आणि 19 to 3 म्हणजे y is equal to 270. ही निघाली y ची व्हॅल्यू. आता ती इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. मग ती जर 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. तर इक्वेशन 1 जे आहे आपलं पहा, x is equal to 5/3y आणि 5/3 multiply value of y 270 from equation 2. त्याला इक्वेशन 2 y ची व्हॅल्यू आपण जिथं निघाली त्याला इक्वेशन 2 देऊया आणि फ्रॉम इक्वेशन 2 वरून आपण y ची व्हॅल्यू तर ठेवली. तर 3 ना आपण 270 ला डिवाइड करूया. 3 9 जा 27 आणि 5 into 9 450. x ची व्हॅल्यू 450 आणि म्हणून शब्दात पण उत्तर लिहायचे therefore the 1 day salary of skilled worker be rupees 450 and unskilled worker is rupees 270. आणि मग त्यांची जर आपण ॲडिशन जर केली, या ठिकाणी पहा आपल्याला ॲडिशन 720 सांगितले, व्हेरीफाय करायचे. तर 450 आणि 270 तर 0 इथं 2 1 कॅरी आणि 6 + 1 70 म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पुढचा लास्ट आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. याला पण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. स्टार असलेला क्वेश्चन आहे, परीक्षेला नक्कीच येऊ शकतो. तर याला कसं सॉल्व करायचं ते आपण या ठिकाणी बघूया. पहा त्याला आपण नवीन पेजवर यासाठी घेऊया कारण आपल्याला भरपूर जागा लागेल याला सोडवायला. हां ठीक आहे. तर या ठिकाणी भरपूर त्याला आपल्याला जागा मिळेल सॉल्व करायला. बरं, तर यानंतर आता इथं पण थोडंसं पहा. खाली घेऊया नाही तर काही. हां ठीक आहे. त्याला आपल्याला या पेजवर व्यवस्थित घेता येईल. आणि इथे पहा मग क्वेश्चन नंबर लास्ट आपण घेतोय प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट मधला. प्लेसेस A and B are 30 km apart and they are on the straight road. Hamid travels, आपल्याला सांगितलं इथं Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph start from B on bike, travels toward A. They meets each other after 20 minutes. If the Joseph would have started from B at the same time but in opposite direction instead of toward A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असणारा क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं की ए आणि बी असे दोन ठिकाणं आहेत की ज्यामधलं डिस्टन्स 30 km आहे. आपण इथे समजावून घेऊया. पहा, A and B are the two places apart
फ्रॉम इच अदर 30 km अपार्ट टू इच अदर. तर या ठिकाणी ए आणि बी इथं समजा ए आहे, इथं बी आहे आणि या ठिकाणी सी पॉइंट आपण घेऊया. असे 3 ठिकाण आहेत. तर ए जवळ हमीद आहे, बी जवळ जोसेफ आहे आणि ए पासून हमीद जोसेफकडे निघतोय. ए आणि बी या दोन प्लेसेस मधलं जे डिस्टन्स आहे 30 km आहे, 30 km. आणि त्यापुढे सांगितलं हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. हमीद काय करतो, पहिल्यांदा ए पासून बी कडं ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्याच वेळेला जोसेफ हा बी पासून ए कडे ट्रॅव्हलिंग करतोय. दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं येत आहेत. हमीद हा जोसेफ कडे जातोय आणि जोसेफ हा हमीद कडे येतोय. आणि मग असं आहे तर मग दोघं एकमेकांना काय, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. ते एकमेकांना 20 मिनिटात भेटताय. आणि जर मग काय होतं, दुसऱ्यांदा पहिल्यांदा ते 20 मिनिटांमध्ये भेटतात असं मध्ये कुठेतरी. त्यानंतर दुसऱ्यांदा इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, जोसेफ काय करतोय आता दुसऱ्यांदा हमीद कडे न जाता तो या सी पॉइंट कडे निघतोय, इकडे पुढे निघतोय. आणि जोसेफ बी पासून सी च्या दिशेने जातो आणि हमीद सुद्धा काय करतो, ए पासून इकडं सी च्या दिशेनेच पुढे या रोडनं जातोय. आणि मग अशा वेळी ते समजा हमीद काय करतो, जोसेफला सी पॉइंट जवळ कॅच करतो. पण त्यावेळेस दोघांना किती वेळ लागलेला असतो, 3 तास दोघांनी ट्रॅव्हलिंग केलेली असते. तर मग दोघांची स्पीड काय आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आणि मग या ठिकाणी आपण गृहीत धरूया, लेट द स्पीड ऑफ हमीद बी x km per hour and the speed of Joseph be y km पर आवर. आणि असं जर आहे तर मग या ठिकाणी काय होईल पहा, इथं आपल्याला टाइमचा जो फॉर्म्युला आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. तर आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे म्हणून आपण या टाइमच्या फॉर्म्युल्याला डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करूया. तर डिस्टन्सचा जो फॉर्म्युला होईल या ठिकाणी पहा, इथं डिवाइड काय आहे, स्पीड डिवाइड आहे, तर लेफ्टला आलं तर टाइमला मल्टिप्लाय होईल. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू टाइम मल्टिप्लाय स्पीड. हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल, यावरून आपण डिस्टन्स काढू शकतो. आणि म्हणून आता बाय द फर्स्ट कंडिशन, आता डिस्टन्स काढताना आता पहिल्यांदा हमीदनं किती डिस्टन्स कव्हर केलं 30 पैकी आणि जोसेफनं किती केलं हे आपण या फॉर्म्युल्यावरून काढणार आहोत. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड या फॉर्म्युल्यानुसार काढणार आहोत. तर पहिल्यांदा दोघांना 20 मिनिट्स टाइम लागलेला, दोघांना सुद्धा. तर मिनिट्स याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये दाखवावं लागेल, 20/60 असं. कारण एका तासाचे समान 60 भाग होत आहे, म्हणजे 1 मिनिट होतो. आणि मग 20 मिनिट्स होत आहे, त्याचा अर्थ 60 इक्वल पार्ट पैकी 20 इक्वल पार्ट त्यांनी ट्रॅव्हलिंग केली आहे, म्हणून 20/60 म्हणजे 20 मिनिट्स. तर मग इथं 0 कॅन्सल झाले आणि याला आपण 2 न डिवाइड केलं तर 1/3, म्हणजे याचा अर्थ इथं 1/3 इतका टाइम दोघांनी ट्रॅव्हलिंग केले. हा टाइम आहे आणि त्याची स्पीड आहे. तर आता हमीदनं ट्रॅव्हलिंग किती वेळ केलं आहे, त्याचा टाइम आहे 1/3 मल्टिप्लाय त्याची जी स्पीड आहे ती x प्लस जोसेफचा टाइम 1/3 एवढाच आहे आणि मल्टिप्लाय स्पीड y आणि इक्वल टू टोटल डिस्टन्स जे आहे ते 30. म्हणजे बाय द फर्स्ट कंडिशन असं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. बाय द फर्स्ट कंडिशन
1/3x प्लस 1/3y इक्वल टू 30 आणि मग 3 न आपण याला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर 3 आहे म्हणजे या ठिकाणी x प्लस वाय इक्वल टू 90 इक्वेशन नंबर 1 होईल. आणि त्यानंतर बाय द सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन सुद्धा आपण डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यावरूनच फाइंड करणार आहोत. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. आता दोघांनी दुसऱ्या कंडिशन नुसार किती वेळ ट्रॅव्हलिंग केले तर 3 आवर्स, आणि 3 आवर्स ट्रॅव्हलिंग केले तर मग या ठिकाणी काय 3 इंटू त्याची जी स्पीड आहे हमीची x, मग 3x इतका वेळ हमीनं ट्रॅव्हलिंग केली आहे, इतक्या किलोमीटर हमीनं ट्रॅव्हलिंग केली आहे. टाइम इंटू स्पीड म्हणजे त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स. मग हमीनं कव्हर केलेलं डिस्टन्स इथं डायग्राम मध्ये पहा, हमीनं कव्हर केलेलं डिस्टन्स ए पासून सी पर्यंत आहे आणि जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स बी पासून सी पर्यंत आहे. मग हमीद ज्यावेळी ए पासून सी पर्यंत जातो तर अगोदर तो 30 km डिस्टन्स कव्हर करतो आणि मग जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स तो कव्हर करतोय. म्हणजे इथं 3x इज इक्वल टू 30 प्लस जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे त्याचा टाइम मल्टिप्लाय स्पीड म्हणजे 3y. मग या ठिकाणी काय होईल 3x मायनस 3y इक्वल टू 30 आणि 3 ने डिवाइड केलं तर x मायनस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 याचे ॲडिशन करून तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. अतिशय सोपं झालेलं आहे पहा. इथं आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर या ठिकाणी होईल x प्लस वाय इक्वल टू 90 and x minus y equal to 10. तर हे कॅन्सल झाले. इथं 2x is equal to 100 आणि x equal to 50 आणि x ची व्हॅल्यू आता इथं सबस्टिट्यूट करूया. मग प्लेस x equal to 50 in equation 1. मग x प्लस वाय इक्वल टू 90 या ठिकाणी x ची व्हॅल्यू 50 ठेवा प्लस y इज इक्वल टू 90 म्हणजेच y इज इक्वल टू 90 मायनस 50 म्हणजे 40. तर मग आपल्याला काय विचारलं होतं, दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स. मग डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज 50 km आणि स्पीड विचारली होती सॉरी. तर मग या ठिकाणी आपण लिहूया द स्पीड ऑफ हमीद बी 50 km पर आवर अँड स्पीड ऑफ जोसेफ बी 40 km पर आवर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन्स या चॅप्टरचा पूर्ण प्रॉब्लेम सेट आणि त्याचे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट वगैरे कव्हर केलेले आहेत. यानंतर आपण सिमिलॅरिटीचे पण कव्हर केलेत. आता यापुढे आपण पायथागोरस हा थेरम पायथागोरस थेरम हा चॅप्टर घेणार आहोत आणि त्याचा प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट या पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचे प्रॉब्लेम सेट आणि प्रॅक्टिस सेट तुम्हाला पाहायला मिळतील. सातत्यानं व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.